नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 महत्त्वाचे असणारे प्रश्नसंच घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी, मराठी व्याकरण, राज्यघटना, पोलीस प्रशासन, सामान्य विज्ञान, पोलीस प्रश्न यावर आपण प्रश्न घेणार आहोत. आतापर्यंत सर्वात जास्त रिपीट झालेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ समजून घेण्यासाठी स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. आपण सुरू करूयात आपले प्रश्न. प्रश्न पहिला आहे, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत? मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत? पर्याय आहे सत्या नाडेला, सुंदर पिचाई, अरविंद कृष्णा, चंद्रा कोचर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सत्या नाडेला. रिपीट होणारा प्रश्न आहे मित्रांनो, काळजीपूर्वक प्रश्न समजून घ्या. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सत्या नाडेला. प्रश्न क्रमांक 2, खालील पेशव्यांच्या त्यांच्या कालखंडानुसार योग्य क्रम लावा. आपल्याला या प्रश्नामध्ये पेशव्यांच्या कालखंडानुसार त्यांचा योग्य क्रम लावायचा आहे. तर क्रम लावूयात आपण. त्या अगोदर पर्याय आहे बाळाजी बाजीराव, मोरोपंत पिंगळे, बाळाजी विश्वनाथ, सवाई माधवराव, नारायणराव माधवराव. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क्रम कसा आहे? 2, 3, 1, 6, 5, 4. पहिला आहे मोरोपंत पिंगळे, नंतर आहे बाळाजी विश्वनाथ, नंतर बाळाजी बाजीराव, नंतर आहे माधवराव, नारायणराव आणि सवाई माधवराव. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3, पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? पर्याय आहे बाळासाहेब ठाकरे, राहुल देशपांडे, नरेंद्र मोदी, आशा पारेख. उत्तर आहे नरेंद्र मोदी. पर्याय क्रमांक 3 नरेंद्र मोदी. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 4, फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 चा उपविजेता देश कोणता? पर्याय आहे मोरोक्को, क्रोएशिया, फ्रान्स, अर्जेंटिना. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्रान्स. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 चा उपविजेता देश कोणता? तर पर्याय क्रमांक 3 फ्रान्स. प्रश्न क्रमांक 5, कुनो नॅशनल पार्क. कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? प्रश्न काय आहे? कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहे झारखंड, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. कुनो नॅशनल पार्क मध्य प्रदेश या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 6, भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण? भारताची पहिली अशोक चक्र विजेता महिला कोण? पर्याय आहे नीरजा भानोत, पुनीता अरोरा, कल्पना चावला, विमला देवी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नीरजा भानोत. उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 नीरजा भानोत. प्रश्न क्रमांक 7, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? रिपीट झालेला प्रश्न आहे. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पर्याय आहे आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 8, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? पर्याय आहे लाळ ग्रंथी, यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लाळ ग्रंथी. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर पर्याय क्रमांक 1 लाळ ग्रंथी. प्रश्न क्रमांक 9, युनिसेफ चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? पर्याय आहे शिकागो, हेग, पॅरिस, न्यूयॉर्क. उत्तर आहे
पर्याय क्रमांक 4 न्यूयॉर्क. युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर पर्याय क्रमांक 4 न्यूयॉर्क. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही? आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही? पर्याय आहे तुतीकोरीन, कांडला, परद्वीप, हल्दिया. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कांडला. उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2 कांडला. बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही, तर कोणते बंदर? कांडला. प्रश्न क्रमांक 11. भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? प्रश्न उलटा विचारलेला आहे आपल्याला. भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? पर्याय आहे कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. भीमा नदी आंध्र प्रदेश राज्यातून वाहत नाही. प्रश्न क्रमांक 12. भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय आहे पक्षांतर बंदी, पंचायतीचे प्राधिकार, राज्यसभेतील जागांची वाटणी, अधिकृत भाषा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अधिकृत भाषा. भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक 4 अधिकृत भाषा. प्रश्न क्रमांक 13. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? पर्याय आहे 1936, 1942, 1924, 1956. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1936. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 1936 या वर्षी केली होती. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत? पर्याय आहे श्रीनिवास खळे, शाहीर साबळे, राजा बढे, सुरेश भट. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उत्तर लक्षात ठेवा, राजा बढे. महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत? पर्याय क्रमांक 3 राजा बढे. प्रश्न क्रमांक 15. संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय आहे फुटबॉल, बॅडमिंटन, हॉकी, टेनिस. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फुटबॉल. संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फुटबॉल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.